नमस्कार, मी संगीता डाबरे गव्हर्नमेंट ITI बुट्टीबोरी येथे कार्यरत आहे 20 तंत्री या पदावरती। आणि मी सध्या लॉकडाऊनमुळे आपण घरीच आहे आणि ही माझी लॉकडाऊन ॲक्टिव्हिटी आहे। हे माझ्याकडे एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचं मॉडेल आहे। तर याच्यावरती आपण ट्रान्सफॉर्मरचं हे घेऊया, म्हणजे LT आणि HT कशी ओळखायची ते मी तुम्हाला रेजिस्टन्सच्या द्वारे सांगणार आहे। तर हे आहे टॉर्क टेस्टर। याला आपण रेजिस्टन्स वरती सेट करूया आणि त्यानंतर ह्याच्याने आपण ह्या ट्रान्सफॉर्मरच्या एका वाइंडिंगच्या 2 टर्मिनलला मी टॉर्क टेस्टरचे रेजिस्टन्सच्या याच्यावर सेंटिंग करून 2 टर्मिनल कनेक्ट केलेले आहे। तर इथे आपल्याला रेजिस्टन्स मिळत आहे 13.2। 13.2 हे या साइडचं रेजिस्टन्स आपल्याला मिळालेलं आहे। त्यानंतर आपण दुसऱ्या साइडचं रेजिस्टन्स किती येतं ते बघूया। ही या ट्रान्सफॉर्मरची दुसऱ्या वाइंडिंग मधले 2 टर्मिनल मी याचा रेजिस्टन्स मोजत आहे। ते येत आहे 39। तर म्हणजे याच्यावरून हे सिद्ध होते की प्रायमरी साइडने या साइडने आपल्याला जे आहे रेजिस्टन्स 13.5 होतं, म्हणजे याचे नंबर ऑफ टर्न कमी आहे आणि नंबर ऑफ टर्न कमी असल्यामुळे या साइडने 13.5 कमी रेजिस्टन्स दाखवलेलं आहे, म्हणजे ही LT साइड आहे। त्यानंतर दुसऱ्या साइडने जे आहे 39.7 हे रीडिंग आलेलं होतं। तर ह्याचे नंबर ऑफ टर्न्स जास्त आहे, म्हणजे ही HT साइड आहे, हे यावरून आपण सिद्ध केलं।